शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आज या ठिकाणी मी पत्रकार बांधवांसोबत वार्तालाप करीत आहे. शक्तिपीठ महामार्गाचं संपूर्ण राज्यभर सध्या चर्चा सुरू असताना या शक्तिपीठ महामार्ग हा माळशिरस तालुक्यातील ज्या 12 गावांमधून जातो आहे त्या 12 गावांमधील माझं मगर निमगाव हे गाव आहे आणि या मगर निमगावमधून मी स्वतः निनाद पाटील या शक्तिपीठ महामार्गामध्ये एक बाधित शेतकरी आहे. परंतु शक्तिपीठ महामार्गाची जी अधिसूचना 5 मे 2026 रोजी निघाली त्या अगोदर प्रसारमाध्यमांच्याद्वारे आम्हाला शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट समजली आणि 3 मे रोजी निमगाव या ठिकाणी आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये निमगाव परिसरातील आसपासच्या 2-3 गावातील जवळपास 80% जास्त लोकांनी त्या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन केलं. त्या आशयाच्या काही बातम्या देखील बहुतांश सर्वच वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या आहेत आणि ते समर्थन झालं. त्यानंतर शक्तिपीठ महामार्गाची प्रशासनाकडून आरेखन सुरू झालं. एक्झॅक्ट कुठून जातोय, ड्रोन सर्वे असतील, ग्राउंड कंट्रोल पॉईंट असतील, त्या बाबतीत पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल त्याला या समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना सहकार्य देखील करण्यात आलं. हे सहकार्य करत असताना काही ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला या विरोध देखील झालेला आहे आणि या विरोधातून गावागावामध्ये 2 गट पडलेले आहेत. 2 गट पडल्यानंतर समर्थन करणाऱ्यांचा एक गट आणि शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा एक गट असे 2 गट झालेले आहेत आणि या गटाच्या माध्यमातून गावागावातील वातावरण थोडंसं तापलेलं आहे. त्या अनुषंगानं आमच्या निमगावमध्ये देखील असे वातावरण थोडंसं शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करणारे एका बाजूला आणि विरोध करणारे एका बाजूला असे 2 गट तयार झालेले आहेत. परंतु पाठीमागील 15-20 दिवसापासून मी शक्तिपीठ महामार्गाच्या मी एक पत्रकार म्हणून शक्तिपीठ महामार्गाच्या बातम्या वेळोवेळी प्रकाशित करतो. त्याचबरोबर मी शक्तिपीठ बाधित शेतकरी म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा जो काय आरेखन आहे, शेतकऱ्यांना कसा फायदा आहे, यामुळं कशा विकासाला चालना, गुणवत्तापूर्ण विकासाला कशी चालना मिळेल या गोष्टी समजून सांगत असताना बऱ्याच लोकांना या गोष्टी पटलेल्या नाहीत. त्यामुळं पाठीमागील 15 ते 20 दिवसापासून हस्ते परहस्ते मला निरोप देण्यात येत होते की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या, तुम्हा एकटे दुखते फिरू नका, सावधगिरी बाळगा, अशा आशयाच्या मला अनेक जणांनी, माझे हितचिंतक होते, त्यांनी मला सांगितलेलं होतं. परंतु या उपर आमचं निमगाव गाव हे वेळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्यामुळे वेळापूर पोलिसांकडून देखील मला या बाबतीत सजग करण्यात आलं होतं की तुम्ही काळजी घ्या. परंतु मी एक शेतकरी माणूस, हाडाचा शेतकरी माणूस, त्यामुळं मी माझी कामं दैनंदिन सुरू ठेवत होतो. परंतु 25 जून 2026 रोजी सायंकाळी 8:45 ते 9:10 दरम्यान मी अकलूजमधील माझी कामे आटोपून निमगावकडे जात असताना निमगाव पाटीच्या पुढे गेल्यानंतर D4 फाटा, NRBCचा जो D4 फाटा आहे या फाट्यापासून ते निमगावच्या अलीकडं ज्ञानेश्वरी पेट्रोलियम हा पंप आहे, या पेट्रोल पंपापर्यंत माझ्या 4 व्हीलर गाडीचा 2 मोटरसायकलच्याद्वारे पाठलाग करण्यात आला आणि मला भीतीदायक वातावरण तयार करण्यात आलं. हे सगळं होत असताना त्या दोन्ही गाड्या 25 तारखेला संध्याकाळी गुरुवार होता आणि पुन्हा एकदा सांगतो की माझ्या गाडीच्या 4 व्हीलर गाडीच्या दोन्ही काचांकडनं माझ्या दोन्ही बाजूला माझ्या आल्या आणि मला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी पेट्रोल पंपावर, ज्ञानेश्वरी पेट्रोल पंपाजवळ थांबलो आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर माझ्या पाठीमागे मी गाडीचा स्पीड वाढवून पुढे आलेलो होतो. पाठीमागे थांबल्यानंतर पाठीमागून साधारणपणे 300 ते 400 फूट अंतरावरून त्या गाड्या वळून परत पाठीमागे गेल्या. त्यानंतर माझ्या मनामध्ये थोडंसं एक शंका यायला लागली की ज्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याला सांगण्यात येत होतं, त्याचबरोबर जे आपले काही हितचिंतक होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की तुम्ही काळजी घ्या. त्या अनुषंगानं मी दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज पाठवला की शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांचं अशा प्रकारे त्रास दिला जातोय. म्हणजे या पाठीमागं पाहता माझं कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, माझ्यावर कुठलीही केस चालू नाही, कोर्टात कुठलाही खटला दाखल नाही, केवळ शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करतोय म्हणून मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, अशा आशयाचा मी मेसेज आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवला. त्यानंतर संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी या मेसेजची तात्काळ दखल घेतली आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक SP आदरणीय अतुल कुलकर्णी साहेब यांच्याशी त्यांचं बोलणं झालं. मला या गोष्टी माहीत नव्हत्या, परंतु त्याच दिवशी शनिवारी सकाळी 9:20 आदरणीय SP साहेब, कुलकर्णी साहेब यांचा मला एक फोन आला. माझ्याकडे त्यांचा नंबर सेव्ह नव्हता. त्यांनी मला सांगितलं, मी अतुल कुलकर्णी, सोलापूर SP बोलतोय, तर शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन केल्यामुळं तुम्हाला जो त्रास झाला याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं आणि माझं बोलणं झालं आणि याबाबत सर्व डिटेल्स त्यांनी मला घ्यायला लावलेत. त्यानंतर जी घटना घडली होती, ज्या घटना घडत होत्या त्या बाबतीत मी त्यांना सजग केलं, सगळी कल्पना दिली. त्यानंतर काल सोमवार होता,
म्हणजे सोमवारी त्यांनी दुपारची वेळ दिली आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना 25 ते 30 शेतकरी भेटीसाठी गेलो. त्यानंतर अर्धा तास जवळपास त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांसमवेत मिटिंग घेतली. ही मिटिंग घेत असताना ॲडिशनल SP आदरणीय कबाडे साहेब, त्याचबरोबर इतर संबंधित विभागाचे अधिकारी होते. आमची सगळी भूमिका जाणून घेतली, सगळे समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि समर्थन करणारे शेतकरी हे प्रशासनाला सहकार्य करत असताना प्रशासनाची देखील तेवढीच जबाबदारी आहे की समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताची, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी माळशिरस तालुका शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं. त्याचबरोबर मी माझ्या जीवितास धोका आहे या बाबतीत एक निवेदन देण्यात आलं. त्यानंतर त्यांना असंही सांगण्यात आलं की आपल्याच पोलीस प्रशासनाकडून आम्हाला माहिती देण्यात आली होती की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की मी माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून या बाबतीत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती घेत असताना त्या परिसरामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या त्या घटनाचे सगळे CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड असतील ते सगळे खंगाळले जातील, तपासले जातील आणि यामध्ये जो कोण दोषी असेल त्या दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या काही दिवसामध्ये असे जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकावर कठोर कारवाई होईल आणि निश्चित ते सापडतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर मी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 15 वर्ष चळवळीत काम करतोय. त्याचबरोबर पत्रकार म्हणून देखील मी काम करतोय आणि या शक्तिपीठ महामार्गामधील मी एक बाधित शेतकरी आहे. अशा मला ज्या धमक्या दिल्या जातात किंवा हस्ते जे निरोप पाठवले जातात अशा धमक्यांना मी भीक घालणारा, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता नाही आहे. ज्यांना कोणाला जर समोर येऊन मला काय माझ्या जीवितास धोका पोचवायचा असेल त्यांनी समोर यावं, माझ्याशी चर्चा करावी. ही विचारांची लढाई आहे, आपण विचारांनी लढू असं मी त्यांना आवाहन करतो.